पाहुयात पुढची बातमी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे। वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची शक्यता होती, मात्र यावर काही निर्णय झालेला नाहीये आणि आता पुढची सुनावणी ही 11 नोव्हेंबरला होणार आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं आणि पुढे कशा पद्धतीने प्रक्रिया होऊ शकते सुनावणीची? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे आणि ही 17वी सुनावणी होती। या सुनावणी दरम्यान आज वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्ती संदर्भात जो सरकारी पक्षाच्या वतीने अर्ज करण्यात आला होता त्यावरती आदेश येण्याची किंवा न्यायालयाकडून त्यावरती निकाल येण्याची शक्यता होती, मात्र आज त्या संदर्भात कुठलाही युक्तिवाद तर या अगोदर झालेला आहे, मात्र कुठलाही आदेश आलेला नाही। मात्र त्यापूर्वी जे इतर आरोपी आहेत त्या इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्ज देखील फेटाळण्यात आलेले आहेत आणि जे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोन आरोपी वगळता इतर आरोपींनी आता जामिनासाठी देखील अर्ज केलेला आहे। त्यावरती युक्तिवाद झालेला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यावरती निकालही आलेला नाही। त्यामुळे साहजिकच आता या प्रकरणामध्ये जी 11 तारखेची सुनावणी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भात त्याचबरोबर इतर जे 3-4 अर्ज दिलेले त्या संदर्भात काय महत्त्वाचा निकाल येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे। सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आरोप केला। पण आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचा दावा प्रशासनाने केला। सरकारची मदत पोहोचली आहे असं तुम्ही म्हणता, जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचली, मात्र शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही असं मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये दावा केला। अखेर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत आतापर्यंत झालेल्या मदती संदर्भात आजच आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहोचली या संदर्भात माहिती द्या असे आदेश दिले। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला होणार आहे। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीने व्यवहार रद्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे। तर प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, 30 तारखेच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। यानंतर बुलेटिनमध्ये तरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।